31 मे पर्यंत एसटीची भाडेवाढ होणार नाहीये। 12 दिवसांमध्ये केंद्र आणि राज्य सरकार नेमका काय निर्णय घेणार हे बघणार असल्याचं प्रताप सरनाईकांनी म्हटलंय। सरकारच्या निर्णयाच्या नंतर एसटीची भाडेवाढ करायची की नाही या संदर्भातला निर्णय घेतला जाणार आहे। 12 दिवसांच्या नंतरही डिझेलची दरवाढ झालेली आहे, त्यामुळे भाडेवाढ करणं अटळ असल्याचं वक्तव्य देखील सरनाईकांनी केलं। भाडेवाढीचा निर्णय हा पुढच्या महिन्यामध्ये घेतला जाणार असल्याची माहिती सरनाईकांनी दिली आहे। म्हणजे 31 तारखेपर्यंत आम्ही थांबण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि पुढील 10 ते 12 दिवसांमध्ये काय निर्णय केंद्र आणि राज्य शासनाचा होतो त्यावर अवलंबून राहून वेगवेगळ्या प्रकारे जर आमच्या मागण्यांची पूर्तता केंद्र आणि राज्य शासनाने केली तर आम्हाला दरवाढ करता येणार नाही, परंतु जर ती पूर्तता नाही केली तर आणि अजूनही काही डिझेलचे भाव वाढले किंवा अजून इंधनाचे भाव पुढे अजून मोठ्या प्रमाणात वाढले तर मात्र दरवाढ अटळ आहे। परंतु जर इंधनाची जी दरवाढ जी झाली आहे ती जर रद्द झाली, अजून त्यामध्ये जर मागे घेतली जी 3 रुपये 10 पैसे झालेली आहे ती, तर मात्र आम्हाला दरवाढ एसटीची करण्याची आवश्यकता भासणार नाही। तर इंधनाच्या दरवाढीमुळे एसटीला नेमका कितीचा तोटा होतोय आपण बघूया। रोजचा तोटा जर आपण बघितलं तर 33,70,000 रुपयांचा तोटा, मासिक तोटा 10 कोटी रुपयांच्या घरात आहे, वार्षिक तोटा 124 कोटी रुपये। तर एसटी वाहतुकीची नेमकी आकडेवारी काय सांगते आपण ते देखील जाणून घेऊया। एसटी बसेस किती आहेत तर 14,000, रोजचे प्रवासी 55 लाख, डिझेलची गरज 10.87 लाख लिटर, तर 91.31 प्रति लिटर अशी ही गरज आहे। डिझेलवरचा वॅट जर आपण बघितला तर 19 ते 20 रुपये इतका जातोय। त्यामुळे एसटी महामंडळाने काही प्रमुख अशा मागण्या केलेल्या आहेत, त्या काय आहेत जाणून घेऊया। एसटीला मिळणाऱ्या डिझेलवरचा हा जो वॅट आहे तो हटवण्याची मागणी करण्यात आली आहे। डिझेलची 3 रुपये 10 पैशांची जी दरवाढ आहे ती एसटी साठी मागे घेतली जावी। 31 मे पर्यंत केंद्र आणि राज्य सरकारनं एसटी महामंडळाला दिलासा देण्याची गरज आहे, तरच ही दरवाढ टळू शकते। आणि यानंतर सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया 100 हेडलाईन्स मधून। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।